नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ग्लॅम आणि गॉसिप शो सिने रंग यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे बॉलिवूड आणि टेलिव्हिजनच्या जगातील काही थोडं हॉट आणि बऱ्याच मजेशीर गोष्टी. अजय देवगण सोबत डेट करण्याआधी काजोलची रोमॅन्टिक हिस्ट्री कोणाबरोबर होती? राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी त्यांच्या फॅन्ससाठी कोणती खुशखबरी दिली आहे बघूया. अजून थांबा, तानिया मित्तलच्या फॅशन आणि दागिन्यांचे कलेक्शन पाहून तुमचं मन हरवून जाईल हो. आणि चुकवू नका लपंडाव मालिकेतील प्री मॅरेज फोटोशूट. चला तर सुरू करूया हॉट आणि ग्लॅमरस गोष्टींनी भरलेला शो सिने रंग. काजोल आणि अजय देवगणने यांची प्रेम कथा आणि त्यांचे खाजगी आयुष्य नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. काजोल आणि अजय यांची जोडी बॉलिवूड मधील एक अत्यंत आदरणीय आणि लोकप्रिय जोडी मानली जाते. काजोलचा अभिनय आणि तिची लोकप्रियता हे केवळ तिच्या कामावरच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं जातं. आपल्या रिलेशनशिपच्या बाबतीत काजोलने एक वेळेस खुलासा केला होता की अजयला लग्न करण्यापूर्वी ती कार्तिक मेहता नामक एका मित्राला डेट करत होती, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. काजोल आणि अजय यांचं नातं एक वेगळं आणि अद्वितीय आहे. 1999 मध्ये त्यांचं लग्न झालं आणि त्यांना 2 मुलं आहेत, निसा देवगण आणि युग देवगण. काजोल आजही एक प्रभावी सोशल मीडिया व्यक्तिमत्व आहे, जिथे ती आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधते. तिच्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंट्सवर चाहत्यांसोबत फोटो शेअर करणे तिचा नियमित भाग झालाय. त्यामुळे तिच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढते आणि ती आपली खाजगी आयुष्य देखील त्यांच्याशी बांधते. काजोलच्या आणि अजयच्या लग्नाच्या नात्यात खूप प्रेम, समजूत आणि आधार आहे आणि हेच त्यांच्या फॅन्सच्या हृदयात एक खास स्थान निर्माण करतं. 4थ्या वाढदिवशी देवाने एक अनमोल गिफ्ट दिलंय. त्याच्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. पत्रलेखा हिने एक सुंदर मुलीला जन्म दिलाय. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी या आनंदाच्या क्षणी सोशल मीडियावर आपल्या कुटुंबियांबद्दल आणि नव्या बाळाबद्दल प्रेम व्यक्त केलं आहे आणि लिहिलंय, आमच्या लग्नाच्या 4थ्या वाढदिवशी देवाने आम्हाला सर्वात सुंदर गिफ्ट आणि आशीर्वाद दिलाय. त्यांचा वाढदिवस 15 नोव्हेंबरला असतो आणि त्या खास दिवशी त्यांच्या आयुष्यात नवा आनंद भरलेला आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा हा क्षण त्यांच्या फॅन्ससाठीही अत्यंत सुखद आहे आणि दोघांनाही त्यांच्या नव्या जीवनाच्या या टप्प्यावर प्रेम आणि शुभेच्छा मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर निळ्या साडीत दिसणाऱ्या सुंदर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल झालेत. सुरुवातीला लोक गोंधळात पडले होते की फोटोतील ती कोण आहे, मात्र लवकरच हे स्पष्ट झालं की ती मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक आहे. तिच्या चाहत्यांनी फोटो, मेसेज आणि मीम्सच्या माध्यमातून भरभरून प्रेम व्यक्त केलं. गिरिजा ओकने या व्हायरल बाबत आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की सोशल मीडियावरील ट्रेंड्स खरंच भांबावून टाकणारे आहेत. तिला चाहत्यांच्या प्रेमाची आणि क्रिएटिव्ह पोस्ट पाहून खूप आनंद झाला, पण तिने काही AI एडिट केलेले आणि अश्लील फोटोही फिरत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. गिरिजा म्हणाली की सोशल मीडियावर लाईक्सच्या खेळाला नियम नसल्यामुळे हे फार धोकादायक आहे आणि याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. शेवटी ती म्हणाली की या सगळ्यांमुळे अनेकांना माझ्या कामाबद्दल नव्याने माहिती मिळाली, याचा मला आनंद आहे. त्यामुळे असंच प्रेम राहू द्या. मीही उत्तम काम करत राहीन. नाट्यगृहात किंवा सिनेमागृहात भेटूया. मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. तिचा आगामी चित्रपट आफ्टर OLC चा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. या पोस्टरमध्ये शिवानी एका वेगळ्याच भूमिकेत दिसतीये. नक्षलवादी लीडर शक्तीच्या भूमिकेत डॅशिंग, बिंदास्त आणि निर्भीड अशा अंदाजात ती प्रेक्षकांना थक्क करतीये. चित्रपट फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे शिवानीने या भूमिकेसाठी कानडी भाषा शिकून संवादाची तयारी केली आहे. दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी तिच्या लुक आणि बॉडी लँग्वेजवर विशेष मेहनत घेतली आहे, तर फाईट मास्टर विक्रम मोर यांनी ऍक्शन सीन कोरिओग्राफ केला आहे. आफ्टर OLC 28 नोव्हेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, तर तयार रहा शिवानीच्या दमदार नक्षल अवतारातल्या झंझावती अभिनयाचा अनुभव घेण्यासाठी. बिग बॉस 19 फेम तानिया मित्तल तिच्या आलिशान जीवनशैलीसाठी नेहमीच चर्चेत असते. फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत तानिया नेहमीच लक्षवेधी ठरते, विशेषतः तिच्या सुंदर साड्या आणि दागिन्यांच्या कलेक्शनमुळे. तानियाचे दागिने, स्पेशली हार आणि इयरिंग्स सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. तिच्या कलेक्शनमध्ये विविध प्रकारचे हार आहेत.
मणी आणि हिऱ्यांनी सजवलेले मल्टीलेअर नेकलेस, मोत्यांचे हार, चोकर सेट्स आणि नवरत्न हार. तानिया मित्तलने आपल्या विविध लुक्ससाठी हार आणि इयरिंग्सची योग्य जुळवाजुळव केली आहे. तिच्या काळ्या ऑर्गन्झा साडीवर घातलेला मोत्यांचा 5 लेअरचा हार खूप उठून दिसतोय, तर जांभळ्या साडीसोबतचा मणी, जेमस्टोन आणि एम्ब्रॉयडर्ड डिटेलिंग असलेला चोकर सेट तिच्या लुकला पूर्ण करतोय. नवरत्न हारात 9 मल्टी कलर रत्न असून गोल्डन टचसह तो साडी किंवा लेहंग्यासोबत विशेष आकर्षक दिसतोय. तसेच तिचा मल्टी स्टँड नेकलेस पांढऱ्या आणि हिरव्या स्टोनसह मणी आणि मोत्यांच्या डिटेलिंगसह कोणत्याही पोशाखावर उठून दिसतोय. तानिया मित्तलचे दागिने फॅशन प्रेमींना नेहमीच प्रेरणा देतात आणि तिच्या प्रत्येक लुकमध्ये हे दागिने परफेक्ट ॲक्सेसरी म्हणून काम करतात. लोकप्रिय मालिका लपंडावमध्ये सध्या लग्नाच्या तयारीचा माहोल रंगला आहे. सखी आणि कान्हाचं लग्न ठरण्याचा आनंद साजरा करताना मालिकेत दाखवलं गेलंय एक हटके प्री वेडिंग फोटोशूट. हे खास शूट पार पडलंय सिने सिटी स्टुडिओमध्ये, जिथे जगप्रसिद्ध ठिकाणांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्यात. त्यामुळे सखी आणि कान्हाच्या शूटला मिळालाय ग्लॅमरस आणि सिनेमॅटिक टच. या प्रसंगी कलाकार चेतन वडनेरे आणि कृतिका देव यांनी 3 वेगवेगळे लुक साकारलेत. पारंपरिक, आधुनिक आणि फ्युजन स्टाईल. प्रत्येक फ्रेम मध्ये त्यांची केमिस्ट्री दिसली आहे. वास्तव आयुष्यात प्री वेडिंग शूट न केलेल्या या जोडीसाठी हा अनुभव खास ठरलाय. त्यांनी सांगितलं, हा दिवस आमच्यासाठी आठवणीचा ठरलाय. तसेच संपूर्ण टीम सोबत खूप धमालही केली आहे. आजच्या शो मध्ये एवढंच. परत भेटूया नवीन मनोरंजन विश्वातील काही मसालेदार बातम्यांसह. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी.